ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचे अनुभव खूप सुंदर. मी व्हॉट्सअपचे अनुभव शेअर करायला लागले म्हणून सांगितलेलं होतं. त्यातले 2 अनुभव जे असे आहेत की जे मला नीटसे नाही समजले. तर मी ताईंना पण त्या मेसेज केलेला आहे की आपण कॉलवर बोलू आणि मग तुमचे अनुभव मी शेअर करते. तर 2 अनुभव आहेत. मला माहिती आहे मी लवकर कॉल नाही रिसीव्ह केलेले कुणाचे. तर तसं मी काही मुद्दाम करत नाही, कारणं पण तशी असतात. माझं पण काम असतं, तर त्यामुळे मग मी नाही कॉल रिसीव्ह करत. पण ज्यांचे 2-3 वेळा असे कॉल आलेले आहेत ना, त्यांना मी रिटर्न कॉल करते. थोड्या दिवसांनी करते. जरा वेळ होतोय करायला, पण थोडंसं समजून घ्या. मी खरं रिटर्न कॉल सगळ्यांना करेन. तर आत्ता जे अनुभव आहेत, अर्पिता सकटताई म्हणून आहेत रांजणगावमधून आणि शांभवी माने ताई आहेत सोलापूरमधून. ह्या दोघींनी अनुभव शेअर केलेले आहेत. तर अर्पिता ताई म्हणतात, की मी जन्मापासूनच आईंच्या मार्गात आहे असं म्हणायला हरकत नाही असं त्यांनी लिहिलंय. त्या म्हणत होत्या, की माझी आई माझ्या जन्माच्या म्हणजे मी म्हणजे माझ्या आई प्रेग्नंट असताना आईंच्या मार्गात आली. त्यामुळं त्यावेळेपासूनच मला म्हणजे गर्भातच मला आईंचा सहवास मिळाला आणि जन्मापासून आई घरात आईंचं करत होती. त्यामुळं मी पण आईंच्या मार्गात लवकरच आले म्हणतात. म्हणजे लहानपणापासूनच आईंच्या मार्गात आले. आणि ज्यावेळेला मी 12वीला गेले म्हणतात, 12वीला गेल्यानंतर असा एक प्रसंग घडला की जिथं माझा पाय घसरला. पण अशा पद्धतीनं आईंनी त्यातनं बाहेर काढलं. मला अक्षरशः अशी अशी वेळ माझ्यावर आलेली होती म्हणतात, की मी घरीही सांगू शकत नव्हते आणि मित्र-मैत्रिणींमध्ये एक दोघींना माहिती होतं. तर त्यांनी त्याचं फार हे केलं म्हणतात. अशा पद्धतीने म्हणजे मी आईंच्या मार्गात असून सुद्धा मी इतकी घसरेन, म्हणजे आईंच्या मार्गात होते म्हणजे मी करत होते आईंचं म्हणतात त्या. पण इतकंच असं हे नाही की म्हणजे आईंचं सगळं गुण उतरायला पाहिजेत असं मी इतकी मुरलेले नव्हते. जरी जन्मापासून सहवास होता, तरी सगळे आईंचे नेम, नियम पाळत होते असं नाही. उपासना कितीही तुम्ही करा, पण आईंचे नियम पाळायला सुरुवात केल्याशिवाय आपल्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये तितकासा बदल होत नाही. तर त्यामुळं ते नेम-नियम आईंचे पाळत नव्हते. फक्त मी करायचं आहे हां, घरी उपासना करतात करायचं आहे. पण आईंनी तरीसुद्धा त्या उपासनेमुळे मी खूप खूप मोठ्या संकटातून त्यावेळी वाचले म्हणतात. खूप भयानक अशी परिस्थिती माझ्यावर आलेली होती. एक दोघी मैत्रिणींना माहिती होतं म्हणतात की मी चुकायला लागले. तरी आईला आमच्या म्हणतात आईला लवकर गोष्टी कळतात मुलींच्या, पण आईला माझ्या काही कळलेलं नव्हतं म्हणतात तरीसुद्धा. म्हणजे आई ना पूर्ण आईंवर सगळं सोडून रिकामी व्हायची. एवढं आणि आईंच्या वर्गात आपण आपल्या मुलीला आणलेलं आहे. तिला कधी असं वाटलं नव्हतं, की माझ्याकडनं काही कधी हे होईल. पण आईंची तत्त्व, आईंचे नियम हे सुद्धा लक्षात असले पाहिजेत आपण उपासना करताना. तर ते मी विसरलेले होते आणि खूप चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणतात माझ्या हातून. की अशी एक व्यक्ती होती की जी मॅरिड होती, लग्न झालेली व्यक्ती होती म्हणतात आणि माझं वय खूप कमी होतं त्यावेळेला 12वी म्हटल्यावर काही कळत नव्हतं आणि ती व्यक्ती लग्न झालेली, मूल झालेली व्यक्ती होती म्हणतात आणि हे मला माहिती होतं. असं नाही की मला माहिती नव्हतं म्हणतात आणि 11वी मध्येच आमची भेट झालेली होती, असं ताई सांगत होत्या. त्यांनी लिहिले तसं तसं त्याच्यामध्ये आणि त्या व्यक्तीनं मला सांगितलेलं पण होतं. पण मी इतकी वाहात गेले म्हणतात त्या की असे 2 अनुभव आलेत. तर भयानक आहेत ह्या गोष्टी खरं तर. तर त्या म्हणतात मग मी म्हणजे असं ठरवलेलं की काय व्हायचं ते होऊ दे आणि आपण लग्न करायचं या व्यक्तीसोबत. आणि म्हणजे आईंचे संस्कार नाही आहेत असे की हे त्यांनी नाही मी म्हणते
की कुणाचा तरी प्रपंच असा उधळून द्यावा आपण आणि आपलं आपलं आयुष्य तिथं सुरू करावं. असे संस्कार आपल्याला आईंनी दिलेले नाहीत. पण बऱ्याच वेळेला आपण म्हणजे भावनेमध्ये वाहून जातोय आणि त्या म्हणतात त्यांनी लिहिलं की तसं ठरवलेलं होतं आम्ही की तिचं ती बघून घेईल, तिचं काय असेल ते. असं माझं तर हे चाललेलं होतं. मी लग्न करणार आहे या व्यक्तीसोबत. पण तुम्हाला सांगू म्हणतात आईंनी इतकी बेकार मला त्यावेळेला शिक्षा दिली म्हणतात. का तर ते गुरूंच्या ह्याच्या बाहेर जर असेल नियमाच्या आणि गुरूंच्या आपण काय म्हणतोय संस्कारांच्या बाहेर असेल, तर आपण आपण गुरूंचं बाळ आहे. आपण गुरूंची मुलं आहे. पण तिथं मुलं मुलं म्हणून किंवा हे माझं बाळ आहे म्हणून आई आपल्याला कधीच सावरणार नाहीत आणि आपल्याला कधी क्षमा नाही करणार. तर त्या म्हणत होत्या, इतकी बेकार माझी कंडिशन केलेली होती त्या म्हणतात आईंनी. अ, ती गोष्ट मी सांगू शकत नाही म्हटलं, की खूप भयानक माझ्यावर परिस्थिती ओढवली म्हणतात. आणि त्या परिस्थितीमध्ये मग आईला वगैरे ही गोष्ट समजली म्हणतात. ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. पण खूप खूप मोठा तो फटका होता माझ्या आयुष्यातला म्हणतात. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, की आपण जर कुणाचं तरी वाईट करून आपलं काहीतरी चांगलं करण्यासाठी करत असू, तर आई आपल्याला कधीच साथ देणार नाहीत. ही गोष्ट मला त्यावेळेला लक्षात आली म्हणतात. कुणाचं तरी प्रपंच आपण उद्ध्वस्त करून आपलं सुख जर आपण बघायला लागलो, तर आई कधीही साथ देणार नाहीत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणतात आणि तो खूप मोठा प्रसंग होता म्हणतात. का तर म्हणजे आईंनी असं त्यांनी त्यात लिहिलंय, आईंनी मी दुसरं काही सांगू शकत नाही, पण आईंनी असा प्रसंग माझ्यावर आणला म्हणतात, की जिथं मी कुठंच नव्हते, तिथं ते माझ्यावर आलं सगळं. जिथं मी कुठंच नव्हते. पण ते सगळं माझ्यावरती आलं. अशी अशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडून आली आणि मला कळेना मी यातनं कसं बाहेर पडू आणि त्यावेळेला मला कळायला लागलं, की ही गोष्ट मी केली म्हणून ह्या आईंनी मला हा फटका दिलेला आहे आणि त्यावेळेला मला सावरायला खूप वेळ लागला म्हणतात. मग मी त्या व्यक्तीला इग्नोर करायला सुरुवात केलं. म्हणजे ते आईला समजलं आमच्या घरी आणि आईला समजल्यानंतर आईनं खूप मला म्हणजे सहनशीलतेने घेतलं म्हणतात. आई खूप रडली त्यावेळी आणि तिला खूप वाईट वाटलं, की आईंच्या मार्गात असून तू असं कसं वागू शकतेस? आईंना आईंना बदनाम केलंस तू. हे आईचे एक शब्द माझ्या मनाला खूप लागून राहिले. आईंना बदनाम केलंस तू. आईने कधी नाही आपल्याला असलं शिकवलं आणि ते माझ्या मनाला लागून राहिलं. मी खूप ताई म्हणतात त्यांनी लिहिलंय, ताई मी जवळ-जवळ 3 ते 4 वर्ष अगदी डिप्रेशनमध्ये होते. 3 ते 4 वर्ष उपासना करत होते. पण आईंनी मला लवकर जवळ घेतलं नाही त्यानंतर. उपासना करत होते. मी अक्षरशः कुणाकडं बघायचं सुद्धा सोडून दिलेलं होतं. कुठल्या मुलाकडं किंवा कुणाकडं असं वाईट नजरेनं म्हणजे तशा नजरेनं बघणं सुद्धा सोडून दिलेलं होतं. आई तुम्ही ज्या मुलाशी ठरवेल किंवा आई-वडील ज्या मुलाशी ठरवतील त्या मुलाशीच मी लग्न करेन. एवढी मानसिकता बदलण्यासारखी खूप मोठा प्रसंग माझ्यासोबत आईने घडवला आणि मला चांगली अद्दल घडवली म्हणतात आणि त्यातनं मग मला जवळ-जवळ मी 5 ते 6 वर्षांनी त्या गोष्टीतून मी बाहेर पडले. मला त्या 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 व्यक्तीला विसरणं सोपं नव्हतं किंवा ते हे पण. पण आई चुकायला लागले होते मी. चुकले पण असते, जर गुरुमार्ग नसता तर, असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये. चुकले पण असते, खूप मोठं पाप पण हातून झालं असतं. म्हणजे झालंच होतं पाप. पण जे म्हणजे नाहीच त्या पापातून आता बाहेरच पडता येणार नाही, असं पाप घडलं असतं, जर मी त्या व्यक्तीशी लग्न केलं असतं तर. खूप मोठा कुणाला तरी मी धक्का दिला असता त्यांच्या मिसेसना वगैरे. पण ते पाप आईनी होऊ दिलं नाही. असं ताई म्हणत होत्या, की त्याच्यातनं ते तेवढं मोठं पाप आईनी होऊ दिलं नाही. पण त्याचं जी पापं झाली
त्याच्या आधी त्याचे सुद्धा प्रायश्चित्त मला 5 वर्ष आईंनी करायला लावलं. मग जिथं चुकत असेल तिथं आपलं मूल चूक नव्हे हे पाप आहे. आई आपल्या ताईंनी असं लिहिलंय, आई आपल्या चुका क्षमा करतील. एक वेळ तुम्ही 8 दिवस उपासना नाही केली तरी आई क्षमा करतील. पण एखाद्याचं आयुष्य तुम्ही जर बरबाद करत असाल आणि तुम्ही इकडं उपासना जरी करत असाल तरी आई कधी क्षमा करणार नाही. तर कुणाचं तरी आयुष्य बरबाद करून तुम्ही दिवसभर जरी उपासना केली तरी तुम्हाला आई क्षमा करणार नाही. तर हे मी माझ्या अनुभवातून शिकले म्हणतात. आणि त्याच्यानंतर 5 वर्षांनी आईंनी मला जवळ घेतलं. का तर 5 वर्षानंतर त्या गोष्टींमधून मी बाहेर पडले. कॉलेज खूपसं चांगलं नाही झालं त्याच्यामुळं म्हणतात त्या गोष्टींमुळं. पण तरीसुद्धा मला आईंनी खूप लवकर जवळ घेतलं. 5 वर्ष म्हणजे खूपच लवकर तरी जवळ घेतलं म्हणतात. घेतलं आईंनी. परत माझं खूप चांगल्या घरात लग्न करून दिलं. मी आज हे म्हणजे बोलू शकते, म्हणजे माझं नावासहित मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मी आज हे बोलू शकते का तर मी माझ्या मिस्टरांना वगैरे सुद्धा अंधारात नाही ठेवलं. ही गोष्ट माझ्याकडून झाली हे कबूल करून मी म्हणजे असं नाही आहे की आमचं लव्ह मॅरेज वगैरे अरेंज मॅरेज मी ठरवलेलं होतं अरेंज मॅरेजच करायचं. त्याच्यानंतर आई-वडिलांच्या संमतीनं त्याच्यानंतर गुरूंच्या संमतीनं आईंच्या संमतीनं मी लग्न केलेलं आहे म्हणतात. तरीसुद्धा माझ्या मिस्टरांना मी सांगितली ही गोष्ट. का तर मला तिथंसुद्धा कुठंतरी मी चुकलेले होते हे सुद्धा मला लपवून ठेवायचं नव्हतं. एवढा प्रामाणिकपणा नंतर खऱ्या रीतीनं ज्यावेळेला मी आईंचे नियम पाळून आईंच्या मार्गात आले ना म्हणतात त्यावेळेला मला आई पण कळल्या आणि जीवन जगायचं कसं हे सुद्धा समजलं. आणि त्यामुळे मी मिस्टरांना सांगितलं. त्यांनी पण ती गोष्ट ॲक्सेप्ट केली. तरुण वय होतं चुकलीस पण खूप मोठं चूक होण्यापासून वाचलीस तू. तर माझे मिस्टरसुद्धा आईंच्या मार्गात आलेले आहेत म्हणतात. लग्नानंतर अगदी 3 ते 4 महिन्यात ते सुद्धा मार्गात आले. खूप चांगल्या रीतीनं माझा संसार चालू आहे म्हणतात. खूप चांगल्या रीतीनं आईने जवळ घेतलेलं आहे. आई-वडिलांना आज खूप चांगलं वाटतंय की आपली मुलगी खूप काहीतरी चुकीच्या गोष्टीत अडकली असती किंवा चुकीच्या मार्गानं वाया गेली असती, पण ते झालं नाही. का तर कारण आईंची कृपा होती. आईंचं म्हणजे नेम-नियम नाही पाळले, पण उपासना करत होते. त्यामुळं पाप होण्यापासून मी वाचले असं म्हणत होते ताई. आज आईंच्या कृपेने सगळं छान आहे. तर असे अनुभव असाच आणि एक अनुभव आहे जो एका ताईंनी पण त्यांनी नाव सांगू नका बोलले. तो नंतर येईल. तो खूप मोठा अनुभव आहे. तर हे WhatsAppला त्यांनी पाठवलेलं होतं. दुसरे शांभवी माने म्हणून आहेत सोलापूरमधून. त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर शांभवी ताई म्हणतात गेली 2.5 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. ह्याच्या आधी काही आईंचा मार्ग वगैरे मला काही माहिती नव्हता. माझ्या चुलत बहिणीच्या ह्याच्यातून का तर चुलत बहीण पण आत्ताच मार्गामध्ये आलेली आहे म्हणतात त्या. जवळजवळ 4 वर्ष झाले म्हणतात चुलत बहीण माझी मार्गामध्ये आलेली आहे. तिच्या डिलेव्हरीच्या वेळेला म्हणजे शांभवीताईंच्या चुलत बहिणीच्या डिलेव्हरीच्या वेळेला तिची क्रिटिकल कंडिशन होती म्हणतात. तर म्हणजे तिला खूपच म्हणतात ना बेड रेस्ट वगैरे तसं सांगितलेलं होतं म्हणतात. आणि तर तिच्या एका रिलेटिव्हजनी आईंचा मार्ग दाखवलेला होता आणि खूप चांगल्या रीतीनं अगदी सहज ती त्यातून बाहेर आली. खूप चांगल्या रीतीनं बाळ वगैरे झालं. त्यावेळेपासून तिचं आईंवर श्रद्धा बसली म्हणतात. तिनं उपासनेला सुरुवात केली बाळ झाल्यानंतर. त्याच्यानंतर लगेचच तिनं अनुग्रह पण तिचा झाला म्हणतात. म्हणजे बाळ छोटं असून सांभाळायला वगैरे सगळ्या सोयी आपसूक होत गेल्या तिच्या मनानुसार. अनुग्रह झाला तिचा म्हणतात. आणि त्यामुळं तिनं मला आईंच्या मार्गात आणलं. गेली म्हणजे आत्ता ह्या 6 महिन्यात अगदी व्यवस्थित आहे सगळं म्हणतात. पण 3-4 वर्ष खूप त्रासात होते म्हणतात मी. का तर माझे मिस्टर सारखे आजारी असायचे म्हणतात. म्हणजे त्यांचं बायपास वगैरे झालेलं होतं म्हणतात. आणि सारखे ते म्हणजे त्या गोष्टींमुळं मी वर्ष 1.5 वर्षात
खूप त्रासात होते म्हणतात. वय जास्त नसताना ह्या गोष्टी फेस केलेल्या होत्या आणि हे सगळं बघणं आणि आमची म्हणजे सासू-सासरे वगैरे असं सगळे एकत्र फॅमिली असल्यामुळं खूप म्हणजे मानसिक पण त्रास झाला म्हणतात आणि एकत्र फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेमसारखे चालू असतात म्हणतात. पण तुम्हाला सांगू मी जसं आईंची उपासना सुरू केली म्हणतात, त्याच्यानंतर उपासनेच्या वेळेलाच माझ्या बहिणीनं मला ही गोष्ट आणि ज्यांनी नवीन मार्गात येतात त्यांना अगदी ही गोष्ट त्यांनी 2 अंडरलाईन केलेल्या होत्या त्याच्या खाली. ही गोष्ट अगदी आवर्जून सांगा असं त्या बोलल्या. असं त्यांनी लिहिलंय सॉरी, की उपासना तुम्ही सुरू करतानाच ह्या गोष्टी लक्षात ठेवा की मी हे काम सुटलं किंवा माझं हे काम झालं की मी उपासना सोडेन किंवा हां, हे काम झालं की मग तेवढंसं काही आपलं केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय. म्हणजे असं काही-काही असतात ना, की इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग ते मग काय एवढं हे करत नाहीत. तर तसं करू नका. त्यांनी हे सांगितलंय. आणि सगळे जे मार्ग आहेत आपल्याला कुठलेही मार्ग त्यांनी असं लिहिलंय, आपले मार्ग कुठलेही असू देत, ते शेवटी पर्यंतच जातात. तिथं आपल्याला परत फिरून तिथंच मस्तक ठेवावं लागतंय. असं त्यांनी त्यात त्यात लिहिलेलं आहे. तर त्या म्हणत होत्या मग ते मिस्टरांचे प्रॉब्लेम मग त्यामुळं मुलाचा वगैरे पण नाही विचार करता आला वगैरे आणि तुम्हाला सांगू म्हटल्या 1 दीड वर्ष मी उपासना केली. खूप मनापासून आणि खूप चांगल्या रीतीनं उपासना केली. आणि उपासना केल्यानंतर 1 दीड वर्षात मला एकदम चांगले रिझल्ट यायला लागले. मिस्टरांची तब्येत चांगली व्हायला लागली आणि तुम्हाला सांगू म्हणतात घरात सारखी किरकिर होत होती. तर म्हणजे मी अपेक्षा पण केली नव्हती आणि मी असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण माझ्या मिस्टरांनी नवीन घर घेतलं म्हणतात. नवीन घर घेतलं, तिथं आम्ही शिफ्ट झालो आणि खूप चांगल्या रीतीनं त्यामुळं मला खूप आनंद झाला. आता तब्येत पण सुधारली आहे. सगळं छान वगैरे आणि घर मला वाटतच नव्हतं, की आम्ही घर घेऊ शकेन. पण त्यांनी घर घेतलं वगैरे बाजूला आम्ही राहीन, असं मला वाटत नव्हतं. पण आम्ही बाजूला वगैरे आलो राहायला एकदम चांगल्या रीतीनं आणि म्हणतात 2 महिन्यात माझी उपासना सुटली. म्हणजे घरी आल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर नवीन घरात आल्यानंतर 2 महिने करत होते म्हणतात. पण ना सुखात सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला हेच होते, सुखामध्येच गुरूंची आठवण राहत नाही. तर सुख यायला लागलं ना 2 महिने खूप छान गेले आणि मजा एकदम छान हे आणि 2 महिन्यानंतर सेवा पण चालू होती त्यावेळेला पण म्हणतात त्या. पण त्याच्यानंतर माझी सेवा सुटली आणि जवळ-जवळ 1.5-2 महिने मी सेवाच नाही केली. म्हणजे हां, आज करेन, उद्या करेन असं नाही आहे, की आठवण होत नव्हती. हां, आपण सेवा करत नाहीये. हे कुठेतरी हे होत होतं. पण मी 2 महिने परत 2 महिन्यानंतर सेवा माझी चुकायला लागली. होईनाच म्हणल्या आणि मग त्याच्यानंतर अचानक माझ्या तब्येतीवर परिणाम झाला म्हणतात. मला कळेना म्हणतात की काय असं अचानक कसं काही म्हणजे मला बीपी माझा वाढायला लागला वगैरे असे प्रकार व्हायला लागले म्हणतात आणि मग मी ताळ्यावर आले म्हणतात की गुरुमार्ग नाही सुटला पाहिजे आपला आणि परत मी लगेच आईंची माफी मागितली. परत सुरुवात केली म्हणतात उपासनेला वगैरे परत सुरुवात केली. खूप छान पण लगेच आईंनी माफ केलं म्हणतात. मला काही त्रास जास्त नाही झाला. पण लगेच आईंनी जवळ घेतलं. आता इथून पुढं माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कधीही सेवा चुकणार नाही माझ्याकडून असं लिहिलंय ताईंनी त्याच्यामध्ये. आणि त्या सांगत होत्या की आता ह्या 6 महिन्यात तर खूप सगळं छान आहे. या 6 महिन्यात तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहे आणि मी आता प्रेग्नंट आहे असं ताई म्हणत होत्या.
मी आता प्रेग्नेंट पण आहे आणि आईंच्या कृपेनं आणि सगळे जे व्हिडिओ ऐकतायत त्यांनी पण मला आशीर्वाद द्या चांगल्या बाळासाठी असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर नक्कीच जे पण ऐकायला लागलेत ते सगळेच तुम्हाला चांगलेच आशीर्वाद देणार ते. तर त्यांनी त्याच्यामध्ये तसं लिहिलेलं आहे, की माझ्या बाळाला तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद द्या, की ते निरोगी वगैरे जन्माला येऊ दे. तर नक्कीच सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तर आणि मेन आईंची कृपा असेल तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितच होणार. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.